विजय पटवर्धन आणि कमलेश पटवर्धन हे वडील आणि मुलगा. गरज लागेल त्यावेळी खाडीमध्ये बुडालेल्यांना वाचवण्यासाठी धावून जाणं हे त्यांचं जणू ध्येयच ठरलंय. यासाठी रात्री अपरात्री जीव धोक्यात घालून आणि पदरचे पैसे खर्च करून ते प्रत्येक वेळी लोकांच्या मदतीला धावून जातात. मात्र त्यांच्या या विना मोबदला लाख मोलाच्या मदतीची साधी दखलही आजपर्यंत घेतली गेलेली नाही. 1993 साली जेव्हा समाजकंटकांनी RDX पाण्यामध्ये लपवलं होतं नागला बंदरमध्ये, तर तेव्हा पोलीस कमिशनरनी आम्हाला मुद्दाम बोलवलं होतं की इंडियन नेव्हीने रिफ्यूज केले तर तुम्ही आम्हाला मदत करायला येऊ शकाल का. जर आम्ही ते RDX तेव्हा काढलं नसतं तर ते त्यांचा सेट वापरून RDX बाहेर काढून ते परत त्यांनी वापरलं असतं. तेव्हा जवळजवळ 2680 किलो वापरलं होतं. तुम्ही काढलं होतं बाहेर? हां, RDX आणि जिलेटिन. त्यासाठी काही इनाम सरकारकडनं काही इनाम नाही आतापर्यंत. बॉडी काढायला द्यायचे किंवा बॉडी किती खोल असेल काय खोल असेल हे आम्ही सांगू नाही शकत, कारण तेवढी आम्ही प्रॅक्टिस असेल तर आम्ही डायरेक्ट पाण्याखाली म्हणजे जाण्यासाठी आम्ही पूर्ण तयार पाहिजे. त्यासाठी थोडी सरकारने आम्हाला मदत केली, ती प्रॅक्टिस करण्यासाठी पूल दिला किंवा थोडी एक वेळ दिली तर आम्ही त्यांना त्याच्याहून जास्तीत जास्त करू शकतो आमच्याप्रमाणे. मृतदेह बाहेर काढताना त्या ठिकाणचं पाणी ही एक मोठी समस्या असते. त्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या विकारांवरही त्यांना स्वतःच पैसे देऊन उपचार करावे लागतात. उत्तराखंडमध्ये गंगेच्या पाण्यात विजय पटवर्धन यांनी स्कुबा डायव्हिंगच्या 3 बॅच तयार केल्या आहेत. मात्र भारतासह बांगलादेश, पाकिस्तानमध्ये अशी यंत्रणाच नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.